खायचं आपण? इडली की बन मस्का? तू ठरव ना. अरे सांग ना. हॅपीने फुलं का पाठवले असतील? तू अजूनही तेच घेऊन बसलायस का? तू मुद्दाम करते का? तू ना सतत तिच्याच विचारत असतोस बघ. असं नाही आर्या. मग कसं आहे? ती मुद्दाम करते हे क्लिअर आहे ना? आधी तिने डिवोर्स पेपर पाठवले, मग आता हे फुलं पाठवले. मला आहे ना कळानच नेमकं काय चाललंय ते. अर्जुन तुला कळतंय पण तुला कळून नाही घ्यायचंय. आर्या, मी तिला स्पष्टपणे सांगितलं त्या दिवशी, इथून पुढे तुझे मार्ग वेगळे आहेत आणि माझे मार्ग वेगळे आहेत. तरीही तिला कळत नाहीये ना. तिने तुला डिवोर्स पेपर पाठवला ना ते फक्त तुला दाखवण्यासाठी, जेणेकरून तू तिच्याकडे ते बघून परत जाशील. पण तसं काहीच झालं नाही आणि म्हणून हे सगळं करते ती. नाही नाही, अशी नाही ती. मग कशी आहे? अर्जुन 7 वर्ष झाले. 7 वर्ष तुम्ही एकमेकांपासून वेगळे आहात. अर्जुन 7 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. जाऊ दे, मी पण तुला काय सांगत बसले. तुला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये मला. आर्या प्लीज, तू चिडू नकोस ना माझ्यावर. मला हे सगळं संपवायचंय. कसं? मला आजचा दिवस दे, मी बघतो काहीतरी. अर्जुन, अपर्णा मॅडम आहेत ना, खूप हुशार आहेत. त्या हे सगळं मुद्दामून करतात आणि त्या दरवेळी तुला बोलून घेतात आणि तू जातोस भेटायला. जाऊ दे ना, सोड ना सगळं. आपण नाश्ता करून घेऊ. अर्जुन हे बघ, तू मला शरीराने नाही, मला मनापासून माझ्यासोबत हवायचं. आर्या, आणि तसं झालं की मग मला सांग. तुझं काय आहे ना ते सगळं क्लिअर करून घे एकदाच. आजचा दिवस देते तुला, पण फक्त आजचा दिवस. अप्पे काय करतेस तू हे? आणि का करतेस? नेमकं तुझ्या डोक्यात चाललंय तरी काय? मला जाणून घेतलंच पाहिजे. या मोना, बरं झालं तू लवकर आलीस. मला तुझ्याशी लय महत्वाचं बोलायचंय. आणि मलाही आज फुलं पाठवलेत अर्जुन दादांनी. अपर्णाने? काय? एक मिनिट. म्हणजे तुला असं वाटतंय का की भाऊजींनी पण अपर्णाला फुलं पाठवलेत? हो तर मग अगं पण हे कसं शक्य आहे? भाऊजींनी नाही पाठवली फुलं, मला माहितीये. आणि अपर्णा माणसांनी नाही पाठवली हे मला माहितीये. म्हणजे त्या दोघांना एकमेकांच्या नावाखाली भलत्यानीच फुलं पाठवलेत. पण कोण? कशासाठी पाठवले असतील फुलं? म्हणजे कोणीतरी त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते का? कोण? तेच तर शोधलं पाहिजे आपल्याला. ताई, तुमच्या घरचं कोणी? आमच्या घरातले सगळे विरोधात आहेत तिच्या. अगं ते चिंचुके भाऊजी सुद्धा, ते तर कित्येक वर्ष झालं भाऊजींबरोबर काम करतात ते. पण आमच्या घरी सगळ्यांना वाटतं, म्हणजे यांना, बापूंना. पण यांनी केलं असतं तर मला माहित असतं, आणि बापूंनी नाही केलं हे. मग हे सगळं करतोय कोण? आणि त्या दोघांना एकत्र आणण्यात फायदा कोणाचा आहे? काय माहिती. नाही, हे ना आपल्याला लवकरात लवकर शोधलं पाहिजे. हो, शोधलंच पाहिजे, नाहीतर आपल्या नाकाखाली ते दोघं एकत्र येतील. नाही, काहीही झालं तरी ते दोघं एकत्र नाही आले पाहिजे. तर माझ्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरेल. कसल्या अपेक्षा? अगं म्हणजे आपण जो आता प्लॅन करतोय ना, तो सगळा बिघडेल असं म्हणायचंय मला. मी काय म्हणते, ऐक, तू ना तुझ्या घरातल्यांवर बारीक नजर आहे, मी माझ्या घरातल्यांवर नजर ठेवते. हो, आणि मला काय कळलं तर मी तुम्हाला लगेच कळवते. काही झालं ना तरी हे जे सगळं चाललंय ना ते थांबलंच पाहिजे. मॅडम, अर्जुन सर आलेत. हो, पाठवा. अर्जुन, आपे, काय चाललंय तुझं? एक एक मिनिट. तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय हे मी तुला विचारलं पाहिजे. वा, चोराच्या उलट्या बोंबात ह्या अशा. एक मिनिट, एकतर हळू बोल. हे कलेक्टर ऑफिस आहे आणि मी कलेक्टर. मग काम कर ना. ती फुलं कशाला पाठवलेत सॉरी बिरी लिहून? मी हे तुला विचारलं पाहिजे कारण तू मला पाठवलीस फुलं सॉरी लिहून. काय? हो, तुझ्या नावाने माझ्या घरी फुलं आली आहेत. सॉरी, अर्जुन कदम. काय? तू नाही पाठवली फुलं? नाही, तू पाठवली नसशीलच. अजिबातच नाही. तू कधी सॉरी म्हणणार? काय? काय नाही. हसते काय? तुला चेष्टा सुचतीये का?
अजिबात नाही. मी हे म्हणत होते की तू मला कधी सॉरी म्हणणार नाही ना. नाही म्हणणारच नाही ना. अर्जुन तू किती चिडतोय. अबे, तुला चेष्टा वाटते काही? कसले छान काढलंय, छान कला आहे तुझ्याकडं. हा चित्र भारी आहे खरं, पण या चित्राचं काय करणार तुम्ही छोटे सरकार? हो ना. मी आल्यापासून बघते दिप्या दिसत नाही. कुठे आहे ग? अहो ते काम आहे म्हणून बाहेर गेलेत, येतील की. बाहेर गेलाय? उशीर झाला ग. एकटा गेलाय का कोणी सोबत आहे? नाही, पण असं का विचारताय तुम्ही? एक काम कर ना, तू फोन कर त्याला म्हणावं आधी घरी ये. अहो पण असं झालंय तरी काय? अगं तू नको ना प्रश्न विचारू. त्याला फोन कर, त्याला म्हणावं आहे ते काम तसंच टाक आणि तू घरी ये. त्याने आता घरी येणं जास्त महत्वाचं आहे. तू फोन कर. अहो पण फोन लागत नाही. परत लाव मोना. हो. हे बघ, मी तुझं आणि बाबाचं एकत्र तिथलं काढलंय. कसं आहे? हा छान काढलंस बाळा. अगं मा, एकदा बघ तरी नीट. हो बाळा, छान काढलेस की, बघितलं मी. हा मा, काय झालंय तुला? मी चित्र काढलंय, ते आवडलं नाही का तुला? मला आवडलं की. मी म्हणाले ना छान काढलंय. छान काढलेस. हा थांब जरा.